नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 8 जून 2026 सायंकाळचे 7 वाजले आहे. मित्रांनो, आज आपण आपला बहुचर्चित अ, भारताचं अर्थकारण बदलणारा, शेतकऱ्यांचे रोजीरोटी, अनेकांच्या आधारस्तंभ आपला साऊथ वेस्ट मोसमी पाऊस हा कुठपर्यंत आला त्याची माहिती आपण आज घेणार आहोत. आणि या मोसमी पावसाबद्दल जगभरातल्या अनेक हवामान तज्ज्ञाची मतमतांतरे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आणि या पार्श्वभूमीवर राज्याच्या कुठल्या भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याची माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. मित्रांनो, 2 मिनिटं तुम्हाला त्या संदर्भात बोलतो. राज्यातील शेतकऱ्यांना एक चांगला हवामानाचा अंदाज प्राप्त व्हावा म्हणून मित्रांनो, महाराष्ट्रातली जवळपास संपूर्ण तज्ज्ञ मंडळी, अभ्यास करणारी मंडळी, हवामान अंदाजक हे डोळ्यात तेल घालून मॉडेलचं विश्लेषण सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक माझ्या राज्यातील शेतकऱ्यांना पावसासंदर्भातला खरा अंदाज त्यांना मिळाला पाहिजे. त्याची होणारी जी काही आर्थिक फसवणूक आहे, आर्थिक हानी आहे, ही टळली पाहिजे आणि योग्य त्याला मार्गदर्शन मिळालं पाहिजे. मित्रांनो, आपल्या बळीवंश चॅनल मार्फत सुद्धा हे सांगण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर आपले बळीवंश ग्रुप आहे, या ग्रुपमध्ये राज्यातील अनेक मान्यवर हवामान तज्ज्ञ आपण त्या ठिकाणी जोडलेले आहेत. त्यामुळे या सर्व तज्ज्ञांच्या हवामान अंदाजाकडे दुर्लक्ष करू नका मित्रांनो. सातत्याने ही सर्व हवामान मंडळी तुमच्यासाठी काम करत आहे. हा तुम्ही जर म्हणत असाल तर आमचा व्यवसाय आहे. मित्रांनो, आमचे व्यवसायाचे परमनंट सोर्सेस वेगळे आहेत, लक्षात घ्या. युट्यूब हा काही उत्पन्नाचं साधन नाही आणि यामधून खूप मोठा आर्थिक नफा होईल असं काही नाही मित्रांनो. प्रत्येक हवामान अंदाजाकाचे आपापले इन्कम सोर्सेस आहेत. एक हवामानाची आवड, हवामान प्रेमी म्हणून या सर्व गोष्टी आम्ही करत आहोत. आणि पाठीमागं कोणीतरी चुकीचे अंदाज देण्याचा प्रयत्न करत होते खूप 1-2 वर्षापूर्वी. त्यांच्या अंदाजाला शह देण्यासाठी आणि एक चांगला दर्जेदार अंदाज राज्यातील शेतकऱ्यांना मिळावा यासाठी हे सर्व प्रयत्न चालू आहेत. तुम्ही जर म्हणत असताल युट्यूब हे उत्पादनाचं साधन आहे, उत्पन्नाचं साधन आहे, तर मित्रांनो ते चुकतंय. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. त्यामध्ये भरपूर व्यवस्थित माहिती सांगितलेली असते सर्वांनीच. तर मित्रांनो, आपण साऊथ वेस्ट मोसमी पावसाबद्दलच्या प्रगतीबद्दलचा आढावा आज आपण घेणार आहोत. आज आपण जर त्याची पूर्व शाखा जर पाहिली तर तिला मित्रांनो काही प्रगती केलेली नाही. आज 8 तारीख ती 30° नॉर्थ अक्षवर्ता दरम्यान आहे. जवळपास पूर्वेकडील जे राज्य आहेत यामध्ये अरुणाचल प्रदेशसह इतर सर्व राज्यांचा समावेश आहे आणि उत्तरेकडले जे राज्य आहेत पूर्व उत्तर भागातले यामध्ये अद्याप त्यांनी प्रवेश केलेला नाही. परंतु मित्रांनो, 75% पेक्षा जास्त 90% बंगालचा उपसागर या मोसमी सिस्टीमने मोसमी पावसाने काबीज केलेला आहे. हे आपण पाहिलं. त्यानंतर मित्रांनो, इकडली जर आपण नॉर्थ शाखा पाहिली तर मी तुम्हाला सातत्याने म्हणतो 20° नॉर्थ अक्षवृत्त आहेत ते 18° पोहोचलेले, 17 ते 18° या ठिकाणी आहे. आणि जवळपास पश्चिम मध्य पश्चिम अरबी समुद्रात मोठी जबरदस्त पकड ही पावसाने आपल्याला बसवलेली दिसते. या पार्श्वभूमीवर राज्यातील कुठल्या कुठल्या भागात पाऊस दाखल झालेला आहे, मोसमी पाऊस, त्याची थोडक्यात आपण माहिती पाहू. मित्रांनो, या ठिकाणी जर आपण नजर टाकली, हा जो काळा कलर तुम्हाला दिसत आहे हा राज्याचा दक्षिण पश्चिम भाग आहे. यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडचा सुद्धा मित्रांनो टच झालेला, रायगड जिल्ह्यात सुद्धा काही भागात आलेला नाही. आणि त्यानंतर सोलापूर भागात काही आलेलं आहे. आणि लक्षात घ्या, म्हणजे अद्याप मोसमी पावसाने दक्षिण पश्चिम भागातच प्रवेश केलेला आहे. खऱ्या अर्थाने ज्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत पूर्व मोसमीच्या आणि मोसमीच्याही, ते याच भागात चालू आहेत. आणि थोड्याफार धाराशिव, लातूर वगैरे या अतिदक्षिण म्हणजे कर्नाटकला लागून असणार, कारण हा भाग कर्नाटकला लागून आहे. कर्नाटकमध्ये जवळपास 75% पेक्षा जास्त कर्नाटक मोसमी पावसाने काबीज केलेलं आहे. आणि त्याची पुढे वाटचाल मित्रांनो मराठवाड्याच्या दिशेने सुद्धा त्याची वाटचाल चालू आहे. लवकरच मोसमी पाऊस मराठवाड्याला सुद्धा आक्रमण करणार आहे. लक्षात घ्या, 12 तारखेच्या नंतर केव्हाही
मोसमी पावसाचं आक्रमण हे महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यामध्ये होऊ शकतं. इकडं आणखी त्याची प्रगती होऊ शकते. हे सर्व आपण मित्रांनो यासाठी सांगत आहोत की हा एक दिलासा देणारा अंदाज आहे. मोसमी पाऊस आला म्हटलं तर नुसतं शेतकरी हा अतिशय प्रफुल्लित होतो, खुश होतो. परंतु मित्रांनो या संदर्भात अनेक हवामान तज्ज्ञ यांचे मतमतांतर आहेत. त्यांच्या मतानुसार काय म्हणणं आहे आपण ते पाहू. मित्रांनो हे डॉक्टर देवरस यांचं मॉडेल आहे. त्यांनी स्वतः हे मॉडेल विकसित केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, फक्त दक्षिण कोकण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दक्षिण कोकण आणि दक्षिणेकडला जो भाग आहे महाराष्ट्राचा, याच भागात फक्त मोसमी पाऊस आणि मोसमी हवा दाखल झालेली आहे, तिथं पडत आहे. आज ज्या काही IMD मार्फत घोषणा करण्यात आली, त्यांनी देवरस सरांनी स्पेशल याला नकार दिलेला आहे की अद्याप IMD मार्फत जी काही जाहीर करण्यात आलं तिथपर्यंत मोसमी पाऊस दाखल झालेला नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु मित्रांनो हे सर्व पाहता राज्यातला शेतकरी हा चातकापेक्षाही मोसमी पावसाची वाट पाहत आहे. आणि मोसमी पाऊस हा किती काही नाही म्हटलं तर त्याची धीम्या गतीनं तिची चाल आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही, कारण अल निनोचं वर्ष आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो आपण दख्खनचा भाग पाहणार आहोत. लक्षात घ्या, मी सातत्याने सांगितलेलं आहे, कुठली सिस्टीम पाऊस जर पडायचा असेल त्याला नुसते जे घटक कारणीभूत असतात, जसं अल निनो आहे, ला निना आहे, इंडियन ओशन डायपोल आहे, MGO आहे, इतरही काही, तशीच एक प्राकृतिक भूरचना हा सुद्धा घटक मोसमी पाऊस असेल किंवा कुठल्याही ऍक्टिव्हिटीज जर तयार व्हायचे असतील तर त्याला प्राकृतिक भूभाग हा महत्वाचा असतो. आणि आपण जर या नकाशाकडे जर पाहिलं मित्रांनो, ही विंध्य सातपुडा पर्वत श्रेणी आहे, अशी क्रॉस झालेली, लक्षात घ्या. हे दख्खन आहे, म्हणजे विंध्य सातपुडाच्या दक्षिणेकडेच पावसाच्या ऍक्टिव्हिटीज चालू आहेत. तुम्ही या नकाशात स्पष्ट पाहू शकता. या ठिकाणी मी रेषा मारलेली आहे, ही सर्व दक्षिणेकडे चालू आहे. आपण अगदी जर इथं गेलो, उत्तरेकडं पूर्वेकडे जर गेलो तर निम्मा भारत सध्या दख्खन हा दक्षिणेकडे आता जर गेलं तर मोसमी पावसाचे आहेत, आणि उर्वरित महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर पूर्व मोसमी पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. अशा रीतीनं मित्रांनो प्राकृतिक घटक सुद्धा राज्याच्या देशाच्या मोसमी सिस्टीमवर परिणाम करत असतो. आपण या गोष्टी जर पाहिल्या तर मित्रांनो घाटावर आपल्याला या ठिकाणी पाऊस दिसतो. अगदी नाशिक ते सिंधुदुर्ग, त्यानंतर पुणे साईडचा जो अहिल्यानगरचा भाग आहे, नांदेड, आज मित्रांनो नांदेड या भागात पाऊस दिसतो, लातूर, धाराशिव या भागात पाऊस दिसतो, सोलापूर तिथेही सर्वदूर नाही. मराठवाड्यात मित्रांनो, अंतर्गत मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस कुठेही झालेला नाही. लक्षात घ्या, तिथे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडत आहे, कुठे रस्ते ओले होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो शेतकऱ्यांनी सतर्क राहणे. आणि आपला भारतीय हवामान विभाग काय सांगतो, आपला विश्वास तर भारतीय हवामान विभागाला वरच आहे. भारतीय हवामान विभागाने मोसमी पाऊस पुढे सरकलाय जाहीर केलं, आपला निश्चित त्यावर विश्वास आहे. व आपण जास्त फॉलो हे भारतीय हवामान विभागाला करत चला, कारण अशा संकटाच्या प्रसंगी भारतीय हवामान विभाग अतिशय महत्वाचा असतो. आणि भारतात महाराष्ट्रातलं जे काही अग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे, यांच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना वेळोवेळी फॉलो करा, त्यांचे मार्गदर्शन ऐका आणि त्या पद्धतीने आपल्या पिकाचं नियोजन करा. एवढंच या निमित्ताने मी सांगतो. पुरेशी ओल झाल्याशिवाय, 65 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय मित्रांनो कोणीही पेरणी करू नका. धूळ पेरणीचं बहुतांश शेतकरी विचारतात मित्रांनो, ती तुमच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून आहे. ज्यांच्याकडे निश्चित आर्थिक कुवत आहे त्यांनी धूळ पेरणी करायला काही हरकत नाही, परंतु ज्यांच्याकडे कुवत नाही त्यांनी निश्चित यापासून दूर राहावं, एवढाच सल्ला मी या ठिकाणी देऊ शकतो. आणि मित्रांनो एवढंच सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा अधिक माहितीसाठी IMD सारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करा. धन्यवाद.